नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. त्या रेसिपीचं नाव आहे लेमन राईस. बघू शकता किती यम्मी आणि चटपटीत झालेला आहे. लहान मुलांना सुद्धा ही रेसिपी खूप आवडेल. तुम्ही हा पदार्थ तुम्ही त्यांना टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी इथे भात शिजवून घेतलेला आहे. लाल मिरच्या वाळलेल्या मी हाताने तोडून घेतलेल्या आहेत. डाळ्या ज्या आपण चिवड्यामध्ये वापरतो किंवा हे डाळ्या जर नसेल तर तुम्ही चण्याची डाळही वापरू शकता. एक चमचा उडदाची डाळ, गोड लिंब, हळद, मीठ, लिंबाचा रस, अर्धा लिंबू घेतले मी इथे, आणि तेल. चला तर मग आपण कृतीकडे बोलूया. तेल तापत ठेवलंय आपण. मोहरी घालू याच्यात. गोड लिंब, चण्याची आणि उडदाची डाळ थोडं परतवून घेऊ आपण. यात लाल मिरची टाकली. झटपट तयार होणारी रेसिपी आहे. हळद, आता यात भात घालूया, हा शिजवून घेतलेला. छान मिक्स करून घेऊ. बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे. त्यात तिखट घालण्याची गरज नाही. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यात शेंगदाणे सुद्धा घालू शकता. आता यात मीठ घालूया. मी थोडं कमी मीठ घालते कारण मी भात शिजताना घातलेलं होतं. मी एकदा मिक्स करून घेऊ व्यवस्थित. आता यात लिंबाचा रस घालू आणि एकदा फायनली मिक्स करून घेऊ. आपला लेमन राईस तयार आहे. मी हा फ्रेश राईस पासून तयार केलेला आहे. तुम्ही जर राहिलेला भात असेल लेफ्ट ओव्हर तर तुम्ही त्याचंही करून बघू शकता. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.